लास्ट स्टॉप खांदा या चित्रपटाची संपूर्ण टीम आज आपल्यासोबत आहे. सगळ्यांना नमस्कार. आणि ABP माझाच्या टीमतर्फे तुम्हा सगळ्यांचे इथे मनापासून स्वागत आहे. आपण सुरुवात करूया. आज येणाऱ्या 21 तारखेला तुमचा चित्रपट रिलीज होतो आहे. किती एक्सायटेड आहात सगळे आणि त्याआधी तुम्ही सगळे कसे आहात? तुमचा हा जो येऊ घातलेला चित्रपट आहे, किती एक्सायटेड आहात, काय सांगाल? खूपच जास्त एक्सायटेड आहोत, कारण की आत्ता 4 दिवसांवर सगळं येऊ घातलं आहे. एवढ्या दिवसांची जी मेहनत आहे ती सगळ्यांना पडद्यावर दिसणार आहे. मिक्स्ड फिलिंग आहे, एक्साइटमेंट पण आहे आणि थोडी भीती पण वाटते आहे की कसं सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आम्ही आमच्या परीने पूर्णपणे आमचं 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. सो ते चांगल्या रीतीने सगळ्यांना पोहोचावं, सगळ्यांनी जाऊन थिएटरमध्ये पाहावं हीच अपेक्षा आहे. श्रमेश, तुला आम्ही सगळ्यांनी हास्य जत्रेमध्ये तुझं काम, तुझं अभिनय तर पाहिलाच आहे. त्या पलीकडे तू जबाबदारी घेतलीस त्या या कथा लेखनाची, या चित्रपटाच्या. संकल्पना कशी सुचली आहे तुला आणि कुठून आलं आहे हे? कन्सेप्ट विनीतची आहे. विनीत आणि त्याचा मित्र मनोज म्हणून, त्या दोघांची कन्सेप्ट होती. आमचं जेव्हा ठरलं की एक सिनेमा आपण करूया आपल्याला झेपेल एवढा, तेव्हा त्याच्याकडे ही कन्सेप्ट निघाली आणि ती कन्सेप्ट आम्हाला फोनवरून आवडली एकमेकाला. आणि नंतर मग त्याचं कथा, पटकथा आणि संवाद लिहिण्याचं काम मी पुढे कॅरी फॉरवर्ड केलं, म्हणजे सुरू केलं. कन्सेप्टच्या वेळीच विनीतच्या डोक्यात होतं की खानदान होतं. आणि मग जेव्हा ते प्रोसेसमध्ये लिहिताना आपल्याला सापडत जातं की हे काय घडत चाललं आहे, कसं घडत चाललं आहे, ते पूर्ण जेव्हा लिहून झालं तेव्हा आम्हाला असं वाटलं की त्याच्या मागे लास्ट स्टॉप लावलं ना तर त्याला जरा ते पूर्णत्वास जाईल, आपल्या स्टोरीला न्याय देऊ शकेल. कारण की खांदा म्हणजे इथे तिरडी नाही आहे, तर एक आधार आहे जो आपला हिरोईनला द्यायला चालला आहे. स्वतःचे काही मनातले गुपितं घेऊन सांगण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी. म्हणून त्याला असं व्हायचं की हिरोला आपल्या हिरोईनचा लास्ट स्टॉप खांदा व्हायचा आहे. त्याच्या पलीकडे तिचा शोध संपावा अशी त्याची इच्छा आहे. आणि ती संपते की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक विनीत सरसुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं काम आणि तुम्ही जे या लोकांकडून जे काम करून घेतलं, तुम्हाला किती मजा आली यांची केमिस्ट्री, या दोघांची केमिस्ट्री बघता? आणि मग काय एखादा तुम्हाला जर किस्सा सांगायचा झाला तर भन्नाट किस्सा, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात आहे असा कोणता किस्सा तुम्ही आवर्जून सांगाल? धन्यवाद. असे ना किस्से तर खूप आहेत. त्याच्यातला एक किस्सा माझ्यापेक्षा शर्मेश जास्त चांगला सांगेल, तो सांगेलच थोड्या वेळाने. राहिला प्रश्न ह्या लोकांसोबत काम करण्याचं, तर मला एका प्रश्न वारंवार सध्या विचारला जातो आहे की ह्या सर्व कलावंतांना एकत्र घेऊन काम करणं किती चॅलेंजिंग होतं किंवा काय थोडंसं टेन्शनवालं काम होतं का? तर मी प्रत्येक वेळेस एकच सांगितलं आहे की जगातलं सगळ्यात सोपं काम आहे ह्या लोकांसोबत काम करणं. कारण की मुळात ह्यांची केमिस्ट्री आपापसात इतकी सुंदर आधीपासून गुंफली गेलेली आहे आणि ऑलरेडी कलावंत म्हणून ते मोठेच आहेत, पण ऑलरेडी त्या सगळ्यांचं एकमेकांसोबतचं ट्युनिंग हे आम्हाला खूप इझी ठरलं. शूट करताना खूप जास्त टेन्शन कुठलं आलं नाही की अरे कसं काय. फॉर एक्झाम्पल काय होतं की आपण श्रमेशला घेतलं आणि समोर ज्याला श्रमेश कधी भेटला नाही, ज्या व्यक्तीला, त्याला समोर कास्ट करणं किंवा काय, ऑब्व्हियसली हे पहिल्यांदाच भेटले होते पण त्यांनी ते 1-1.5 महिन्यातच ते कव्हर केलं सगळंच. पण बाकीचे जे कलाकार, प्रभाकर सर झाले, मंदार मांडवकर, निखिल बने, शशिकांत केरकर सर, प्रियांका हांडे, ह्यांचे वर्षानुवर्ष एकत्र इतकं ट्युनिंग जमलेलं असल्यामुळे ना तिथं काही कठीण नाही. आम्ही फक्त गेलो, कॅमेरा ऑन झाला, काही टेक्निकल रिटेक्स आमचे झाले असतील, बाकी कॉमेडीसाठी असावं किंवा कुठलं गिव्ह अँड टेक दुसरं असेल, इमोशनल असेल, कुठेच काही प्रॉब्लेम आला नाही. स्मूथली सगळं झालं. म्हणजे फिल्म कधी संपली शूट करून आमचं आम्हाला कळलंच नाही असं आहे ते. तो हा खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. आणि रेडीमेड जे मटेरियल मिळतं ना एखाद्याला, तसं ते मिळालं या फिल्मला. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे मला असं वाटतं या क्षणी विचारताना की मराठी इंडस्ट्रीमध्ये आता सध्या खूप स्पर्धा चालू आहे चित्रपटांमध्ये, आणि अशा वेळेस एक नवीन संकल्पना आणणं आणि चित्रपट काढणं किती आव्हानात्मक होतं हे तुमच्यासाठी एक दिग्दर्शक म्हणून? नवीन संकल्पना म्हटलं तर प्रेम, जसं की आता प्रेमाबद्दल खूपच सिनेमे येत राहतात. तर त्या दिवशी एक मजेशीर गोष्ट अशी झाली की मला एकाने विचारलं की प्रेमाबद्दल सगळे सिनेमे काढतात, तुम्ही असं वेगळं काय केलं? तर मी म्हटलं की आपल्याकडे देवदास झालेला आहे. ओके, देवदास म्हणजे ज्यांचं प्रेमभंग झालेलं आहे, अशा बऱ्याचशा कथा आपण पाहिलेल्या आहेत. खूप फिल्म्स आहेत ज्याच्यामध्ये प्रेमभंग झाला किंवा कोणी वेगळे झाले. जुदाईसारखे पण फिल्म्स झाले आहेत, वेगळे झाले, तेरे नाम असेल वगैरे. प्रेमासाठी उपाशी लोकांवरती फिल्म अजून आलेली नाही. तर ही नवीन संकल्पना आहे, कारण तो वर्ग खूप मोठा आहे.
कळलं. बरं, हे तर झालं फक्त कॅरेक्टर इंट्रोडक्शन. पण स्टोरी जी आहे फिल्मची, तर मागे अजून एक गोष्ट मी बोललो होतो की देजावू ही जी गोष्ट आहे ना, देजावू माहिती असेल ऑब्व्हियसली आपल्या प्रेक्षकांना, आपले प्रेक्षक सुज्ञ आहेत, पण तरी ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो की देजावू म्हणजे काय असतं की एखादी गोष्ट जेव्हा घडते आपल्या आसपास, आपल्याला असं रिकॉल होतं, आपल्याला असं वाटतं की आधी पण कधीतरी घडलं आहे आपल्यासोबत. ती देजावू जी फिलिंग आहे ना, हा सिनेमा बघताना तुम्हाला देजावू फिलिंग येणार. तुम्हाला असं वाटेल की काहीतरी असं माझ्यासोबत घडलेलं आहे, नक्कीच तुम्ही तिथं कनेक्ट व्हाल. ही माझी स्टोरी आहे, ती फिलिंग तुम्हाला नक्की येईल. म्हणून त्या फिल्मची टॅगलाईन आहे प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट. असं आहे, वयाचं बंधन नाही आहे. हां, म्हणजे नवीन प्रेमात पडलेला सुद्धा तोही याला रिलेट होऊ शकतो. आणि ज्याचा 50 वर्षाचा संसार झालेला आहे, भले त्याच व्यक्तीसोबत झाला असेल असं जरुरी नाही आहे. आधीचं कुठलं अर्धवट असेल, पण भांडणं होणार नाही घरात, एवढं नक्की. तुमचं पेटी उघडून परत बंद पण करू. एक किस्सा जो आम्हाला ऐकण्यात आला तो म्हणजे की मंदारने रिक्षा वगैरे चालवली, आणि तो किस्सा आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. म्हणजे जेव्हा पण आम्ही चित्रपटगृहात जाऊ तेव्हा तो आम्हाला किस्सा नक्की क्लिक होईल. काय सांगाल प्रेक्षकांना त्या मंदारचा किस्सा, रिक्षाचा किस्सा? माफ करा, तो सांगण्यासारखं म्हणजे काय झालं कलाकार नाही, आता काय इनडायरेक्टली सांगतो. काय झालं होतं की रिक्षामध्ये आम्ही दोघे मागे बसलो आहे आणि तो रिक्षावाला आहे आणि आमचा त्याच्याशी संवाद चालू असतो. आता जनरली त्याचे डायलॉग बोलून झाले होते, त्याच्याकडचे अँगल सगळे घेऊन झाले होते. आता आमचे शॉट्स घेणं बाकी होतं. रिक्षामध्ये कोण कोण होतं? हां, तर आम्ही दोघे मागे, रिक्षावाली ज्यांची मालकीची ती रिक्षा चालवत होते आणि DOP ते असे खांद्यावर हे घेऊन कॅमेरा घेऊन बसलेत आणि बाजूला मंदार असे पुढे आहे. तर मंदारला बसायला पण जागा नाही, कारण ऑलरेडी हे दोघं बसलेत सीटवर. तर मंदार मुळात मंदारला तिथे बसण्याची गरज नव्हती, कारण ह्यांचं सगळं पाठांतर होतं. तरी तुम्हाला नाही, मी तुम्हाला क्यू देण्यासाठी बसतो. हां, तो तिथे आला स्वेच्छेने, आणि तो लिटरली असा होता त्या रिक्षामध्ये, कारण त्याला बसायला जागा नव्हती ना, तर तो असा होता. आणि आता संवाद चालू होतो, तर ही म्हणते, अरे वा, तुझं बोलणं मला आवडतंय, तू मस्त छान बोलतोस वगैरे, असं तिचं एक वाक्य आहे. ते वाक्य बोलल्यानंतर त्याचं वाक्य असं होतं की भाई, तुमच्यासारखी लवली माणसं भेटली ना की आपली जीभ सुटते. तर ना त्याने लवली या शब्दाला फंबल मारला. तर तो आता तो सांगणं चुकीचं ठरेल, पण तो एक जनमानसात रूढ असलेला शब्द प्रत्येकाच्या ओठी नांदत असतो हल्ली, तोच तो बोलला. आता तो बोलल्यानंतर झालं काय की हा काही रिक्षामध्ये नव्हता कट बोलायला. तर आम्हाला कळे ना की आता हे चालू ठेवायचं आहे की थांबवायचं, कारण आम्हाला हसू आलं. अचानक आलं ना सगळं, पुढच्या रिॲक्शनच गोंधळल्या. म्हणजे पुढच्या रिॲक्शनला जुई नवीन असल्याने ती माझ्याकडे बघते की आता काय करायचं, तिचे एक्सप्रेशन असे होते. मी दाताखाली जीभ घेतली होती आणि असं होतं, कारण की आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, फंबल पडूच शकतो, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण त्याच्यानंतर त्याने जे गिल्टवाले एक्सप्रेशन दिले ना मंदारने, ते बघून आम्हाला जास्त हसवलं. कारण कॅमेरा आमच्याकडे होता, हा मला दिसत होता, पण तर हा ना तिथेच होता असा, हा माती गल्ली चुकलं वगैरे असं, कारण माझ्यामुळे हे कट होणार. आणि बाजूला आमचे DOP सर होते, त्यांचा खांदा ऑलरेडी दुखत आला होता. त्याच्यात ह्याने फंबल मारल्यावर ना ते काय त्यांचा कॅमेराचा हे होतोय. तर सगळ्यांना माहिती असलेला शब्द असल्यामुळे सगळेच जण तिथे हसायला लागले होते. असं सगळं झालं होतं. तुमची या मजा मस्तीवरनं 100% मला असं वाटतं तुमचा चित्रपटगृहात हा सिनेमा नक्की गाजेल, याच्याबद्दल काही वादच नाही. सोशल मीडियावरती एक गाणं सध्या जास्त तुफान व्हायरल होतं आहे, ते म्हणजे शालू झोका दे ग मैना, आणि त्यात धनश्री मॅमने परफॉर्म केलं आहे. तुमच्या डान्सची म्हणजे तुमच्या नृत्यकलेची तर अवघा महाराष्ट्र फॅन आहे. आणि तुमच्या काय आठवणी आहेत या गाण्याबद्दल किंवा या सीनबद्दल जे तुम्ही शूट केलं त्या गाण्याबद्दल? सगळ्यात पहिल्यांदा शालू या गाण्यासाठी माझी निवड झाली हेच मी माझं खूप भाग्यच समजते, कारण सरांनी या गाण्यावरती आपण गेले अनेक वर्ष ते परफॉर्म करताना बघतोय, गाताना बघतोय. त्यामुळे ऑलरेडी हे गाणं एका उंचीवर आहे, लिगसी आहे त्या गाण्याला. त्यामुळे अशा कुठल्या तरी गाण्यासाठी आपली निवड होतीये हे खूपच मला आश्चर्य वाटलं होतं आणि तितकंच समाधानही वाटलं होतं एक कलाकार म्हणून. तर आम्ही शूटिंग करता 2-3 दिवसच होतो तिथे.
पण खूप मजा आली. सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांना जवळून त्यांच्यासोबत वेळ घालवता आला, त्यांना जवळून बघण्याची आणि त्यांचा परफॉर्मन्स बघण्याची संधी मिळाली. पण ओव्हरऑल हे गाणं खूपच छान आहे आणि अगदी स्टोरीला पुढे नेणारं आहे. कारण यांचं जे कॅरेक्टर आहे गाण्यामध्ये तो एक सोंगाडे आहे आणि त्याच्या मनात एक शालू आहे जी त्याला वेगवेगळ्या रूपामध्ये दिसते. तर ती शालू त्याला शेवटी होकार देते का नकार देते याबद्दलचं ते आहे. अशाच पद्धतीने हेच गाण्या थ्रू रिलेट होतं की श्रमेशला ती जी गर्लफ्रेंड आहे किंवा ती जी मनातली त्याची प्रेयसी आहे ती मिळते का नाही, अशा पद्धतीने ते छान कोरिलेट झालेलं आहे. त्यामुळे खूप मजा आली. 2-3 दिवस आम्ही जे काही शूटिंगच्या दरम्यान मजा केली ती फारच अविस्मरणीय होती. आणि आता प्रमोशनच्या दरम्यान तर आमच्या सगळ्यांचीच गट्टी झाली आहे, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. विनीत सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. म्हणजे एकीकडे विनोदी कलाकार प्रभाकर सर आणि त्यांच्यासोबत धनश्री जी एक उत्तम डान्सर आहे, हे कॉम्बिनेशन कसं काय जुळवून आणलं तुम्ही किंवा हे असं होऊ शकतं असं तुम्हाला काय वाटलं? मुळात हे कॉम्बिनेशन मी नाही जुळवून आणलं. जसं की शालू कोण असेल आम्ही खूप दिवस आमचं शोध चालू होता आणि तसं मनासारखं काही घडत नव्हतं. आणि अचानक आमच्या प्रोड्युसर जे आहेत प्रदीप जाधव, त्यांच्या डोक्यात असं संकल्पना आली की आपण धनश्री तिला विचारू शकतो. आणि धनश्रीलासुद्धा ते संकल्पना आवडली की हो, जे आपण फक्त कल्पनेमध्ये पाहिली शालू ती मूळ रूपात मी असेन असं तिला जेव्हा वाटलं तिने होकार दिला. आणि मग जेव्हा त्यांची रिहर्सल वगैरे चालू झाल्या तर ते कॉम्बिनेशन जे झालं ना आपण बघतो एकत्र की प्रभाकर सर त्याच्या बाजूला खरी आता शालू उभी राहिली, ते वेगळंच. म्हणजे कसं सांगू बरं, तेव्हा जेव्हा रिहर्सलमध्ये आपण ऑब्व्हियसली मेकअप वगैरे तसा काय झाला नव्हता, पण नंतर ॲक्च्युली मेकअपमध्ये जेव्हा बघितलं आणि मॉनिटरला जेव्हा बसलो तर परफेक्शन वाटलं एकदम खूपच. की मनात असं नाही धाकधूक लागलं. ऑब्व्हियसली प्रभाकर सरांचं गाणं इतके वर्ष त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी आमच्या हातात दिलं हे करण्यासाठी, त्याला आपण न्याय देतोय का नाही. तर धनश्रीच्या वतीने ते म्हणतो ना एक माध्यमातून आपल्याला ते व्यवस्थित ते काय त्याला एक शब्द आहे म्हणजे परिपूर्ण झालं. ते तिथे कास्टिंग जर का चुकली तर डेफिनेटली सगळं पसलं असतं, हे आपण सगळ्यांनी मान्यच करूया. बरोबर ना प्रभात? श्रमेश, तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? म्हणजे नेमकी काय भूमिका आहे आणि प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे तुझ्या भूमिकेतून? आणि अर्थात तुझा हा पहिला लीड ॲक्टर रोल आहे या चित्रपटात, तर तुझी एक्साइटमेंट काय आहे? माझी एक्साइटमेंट अगदी तीच आहे. जसं म्हणजे अचानक आपण एका जूनच्या महिन्यामध्ये उठतो आणि आई आंघोळ वगैरे घालून पूर्ण भांग वगैरे पाडते आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचा जो असतो ना प्रकार की मला शिक्षक आवडतील की नाही, मी शिक्षकांना आवडेल की नाही, मला अभ्यास झेपेल की नाही, सगळं सेम फिलिंग माझ्या मनात ती आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, जसं मी रोज ठिकाणी म्हणतो की सिनेमा जरी एक शाळा असेल तर त्या शाळेतला माझा पहिला दिवस आहे. मी विद्यार्थी म्हणून पाऊल टाकतो आहे आणि प्रेक्षकेला एक शिक्षक वगैरे आहेत आणि ते मला समजून घेतील, सावरून घेतील ही अपेक्षा आहे. असं ही माझी एकंदरीत फिलिंग आहे आत्ताच्या या क्षणाला. तू काय सांगशील? तुझा हा पहिला चित्रपट आहे, ॲक्ट्रेस म्हणून तू काम करते आणि तुला या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा एक अभिनेत्री म्हणून तू सगळ्यांसमोर येणार आहे. कोणती मोठी जबाबदारी आहे तुझ्यावरती? जबाबदारी म्हटलं तर मी जे परफॉर्म केलं आहे ते लोकांपर्यंत, म्हणजे मी माझं 100% दिले तर ते त्याच पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे मला वाटतं. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल म्हणाल तर माझ्या कॅरेक्टरचं नाव किरण आहे आणि तिचं ब्रेकअप झालं आहे जसं की आपण ट्रेलरमध्ये पाहतो. सो ती फन लविंग मुलगी आहे, तिचा बेस्ट फ्रेंड असतो त्याचं पण नाव किरण असतं. सो त्यांची एका दिवसाची जी जर्नी आहे त्यांच्यासोबत काय काय गोष्टी घडतात किंवा ते कोणत्या गोष्टींना फेस करतात आणि मग शेवटी जाऊन तिला त्याचं प्रेम कळतं की नाही किंवा त्यांच्यासोबत अजून काय ट्विस्ट येतात. सो ते सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मला करताना खूपच मजा आली आहे खरं तर, कारण की ते तसं लिहिलं गेलं आहे, म्हणजे श्रमेशने लिहिलं आहे आणि ते तेवढ्या ताकदीने लिहिलं गेलं आहे. सो ते पोर्ट्रे करताना एक मोठी जबाबदारी होती, कारण की खूप सारे डायलॉग्स आहेत. 112 पानांची स्क्रिप्ट आहे. सो खूप सारे डायलॉग्स, खूप वेगवेगळे लोकेशन्स आणि तिथे परफॉर्म करणं. आम्ही असं केलं होतं की आम्ही 1.5 महिना रिहर्सल केली होती आधी, कारण की आम्ही मूव्हीमध्ये दोघं बेस्ट फ्रेंड दाखवलो आहे. सो
आमची जी फ्रेंडशिप आहे ती खोट्या पद्धतीने जावं की ते कृत्रिम वाटावं असं आम्हाला अजिबात वाटत नव्हतं. म्हणून आम्ही स्क्रिप्टची रिहर्सल केली, आम्ही आधी एकमेकांना भेटलो, आमचा बॉन्ड क्रिएट केला जेणेकरून तो बॉन्ड स्क्रीनवर पण तेवढाच खरा वाटला पाहिजे. सो ते करताना ती प्रोसेस खूपच मजेदार होती आणि मला असं वाटतं प्रोसेसमध्ये जास्त मजा असते. सो आता 21 तारखेला लोकांना कळेलच की आम्ही जे फील करतोय किंवा आम्ही ज्या प्रकारे परफॉर्म केले ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचतंय ते. नक्कीच श्रमेश, तू आता जे म्हणालास की 120 पानांची स्क्रिप्ट होती, नेहमी 112 पानांची स्क्रिप्ट होती आणि काय म्हणजे तू नेहमी विनोदी कॅरेक्टर्स तर लिहितच आलायस आणि आता एक संपूर्ण चित्रपटाचं पटलेखन करणं किंवा कथालेखन करणं, तू कोणती जबाबदारी म्हणजे जबाबदारी बाळगली आहेस यावेळेस की बापरे मी स्क्रिप्ट लिहिताना या गोष्टींची काळजी घ्यायला हवी किंवा हे लिहिलं तर जास्त इम्पॅक्ट पडेल मूवीवरती, अशा कोणत्या गोष्टींची काळजी तू जास्त घेतलीस यावेळेस? काही गोष्टी बऱ्याच वेळा म्हटलं मी सुरुवातीचं पाऊल होतं, त्यामुळे आम्हाला खूप जपून टाकायचं होतं आणि काही गोष्टी ऑलरेडी ठरलेल्या होत्या आणि त्या बॅरियरमध्येच आम्हाला गोष्टी लिहायच्या होत्या. त्यामुळे म्हणजे म्हणतात ना, मला 1 रुपयात संसार चालवून 4 जणांचं पोट भरायचं होतं. तर मला या दरम्यान मला प्रत्येकाचं पोट कसं भरता येईल, मला त्याच्यातनं काय चांगलं देता येईल, हाच माझा लिहिण्यामागचा हेतू होता. आणि आपण कुठल्या गोष्टी करू शकतो, कुठल्या गोष्टी नाही करू शकत हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे थोडीफार स्वतःला बंधनं घालून घेतली होती लिहिताना. तर जास्तीत जास्त काय चांगलं देऊ शकतो, तर डायलॉगला काही पैसे नाही लागत, तर ते भरभरून देऊ शकतो, त्या गोष्टी बऱ्याच करू शकतो, कुठे इतर ठिकाणी काय करता येईल ते करू शकतो. असं त्या लिखण्याच्या प्रोसेसमध्ये ते होतं की सगळ्या गोष्टींचं भान ठेवून लिहिलं आहे सिनेमा. एकंदरीत सगळे रिसोर्सेस आम्हाला जे काय अवेलेबल होते त्याच्यातच आम्हाला सगळ्या गोष्टी बसवायच्या होत्या, सगळं जे काय होतं. पण क्वालिटीची कुठे तडजोड झाली का, तर अजिबात नाही. क्वालिटीशी अजिबात कुठे तडजोड नाही, स्टोरीशी तडजोड नाही, सिनेमाशी तडजोड नाही. फक्त काय आहे की आपल्याला कधी कधी ठरलेलं असतं ना की हा महिना आपल्याला एवढ्या याच्यात काढायचा आहे, तेवढंच आहे बास. पण त्याच्यासाठी मन कुठे मारलं आहे का, अजिबात नाही. क्वालिटी कुठे मारली आहे का, अजिबात नाही. क्रिएटिव्हिटी कुठे मारली आहे का, तर अजिबात नाही. हां, लोकांना इफेक्ट तोच मिळणार. आणि माझं जे मगाशी कॅरेक्टरचं सांगायचं राहिलं, माझ्या कॅरेक्टरचं नाव सुद्धा किरणच आहे आणि मी त्या सगळ्या पुरुषांना रिप्रेझेंट करतो जे प्रेमात पडलेत, हां, जे ना इथून थांबलेत की मला व्यक्त करायचं आहे, मला सांगायचं आहे, पण ती समजून घेईल का. जे एरवी ना प्रत्येक क्षणिक शेर असतात एकदम, पण आपल्या आवडीच्या माणसासमोर ते मांजर असतात. त्यामुळे बाहेर किती ते उडत असले तरी जेव्हा आवडीची व्यक्ती समोर येते ना, तेव्हा आपली बोबडी वळते, 12 खडी घशात अडकते, आपल्या शब्द फुटत नाहीत. सेम असाच मुलगा आहे आणि तो तुम्हाला रिलेट कराल, कारण की आम्ही त्याला जास्तीत जास्त रिअलिस्टिक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कुठेही म्हणजे पाय ठेवला की 4 किलोमीटर लांब धूळ उडते वगैरे असं काय. हां, असं माझं काही कॅरेक्टर नाही की मी आता आलो आणि झाले 50 जणं फक्त अशी मान फिरवली की सगळेजण उडाले वगैरे असं. हां, कारण की एक हलकी फुलकी स्टोरी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जी प्रत्येकाला रिलेट होईल. बस रोजच्या जीवनामध्ये बस एवढंच सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि दादा वगैरे सारखी मंडळी त्याच्यामध्ये आल्यामुळे त्या सिनेमाची शोभा वाढली. जुई, संपूर्ण सेटवरती जर मग बघायला गेलं तर तू एकटीच मुलगी होतीस आणि सगळे म्हणजे जो ट्रेलर आम्ही पाहिला आहे त्याच्यामध्ये तू एकटीच मुलगी आहेस. तुझे काही खास किस्से आहेत या लोकांसोबतचे? श्रमेश असेल, निखिल बने असेल, मंदार मांडवकर असेल, शशिकांत सर असतील, प्रभाकर सर आणि धनश्री, ते पण जेव्हा आले तेव्हा मला म्हणजे असं काही कोणीतरी वेगळा माणूस आला आत्ता एंटर झाले असं कधीच काही वाटलं नाही. सगळं फ्रेंडली वातावरण होतं, सगळं छान वाईब्स वगैरे, एकमेकांच्या वाईब्स मॅच होणं आपण जे बोलतो ते परफेक्ट मॅच झालं होतं. कमी टाईममध्ये आम्ही एकमेकांना कनेक्ट झालो होतो आणि सगळे एनर्जेटिक होते म्हणजे. आणि इव्हन असं होतं की आम्ही कंटिन्यू परफॉर्मन्स करत होतो, त्याच्यामुळे असं काही टाईमपास केला किंवा असं कुठेतरी असं काही नाही झालं. सिनेमात एकही माणूस असा नाही की जो दुसऱ्याला दडपण देईल. उलट आम्ही अशा लोकांची फौज उभी केली आहे की जे ऑलरेडी दडपणाखाली होते. म्हणजे दडपण चेमटले ते, आता दुसऱ्यांना दडपण द्यायच्या पात्रतेचे नाही राहिले. मग त्यांना मग सगळ्यांना कळलं की आपण दुसऱ्याला दडपण देता कामा नये. आपण दुसऱ्याकडनं अपेक्षा काय करतो की ह्यांनी आपल्याला दडपू नये. पण म्हणून एक अशी लोक एकत्र आली की ज्यांना काहीतरी छान आयुष्यात करायचं आहे, कुणालाही दडपण न देता. त्यामुळे सांगायचे
आता शालूचा आपण सारखा उल्लेख करतोय, तर शालू ह्या गाण्यामध्ये जी एक उंचीवर वगैरे आहे हे सगळं आहेच आहे, पण त्यामध्ये ना कोकणातली संस्कृती दाखवलेली आहे. म्हणजे बऱ्याच जणांना हे आयटम सॉन्ग वाटतं सुरुवातीला, पण तसं नाही आहे खरं तर. त्या शालूची वेगवेगळी 4 रूपं आहेत आणि मला वाटतं ती कोकणातली जी संस्कृती किंवा ह्या गाण्यात जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते मला वाटतं सर जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना समजून सांगतील. सो आता आमचा 21 तारखेला पिक्चर येतो, काय समजलं तर काय सगळ्यांना कलकलीची विनंती आहे की लय भन्नाट पिक्चर आम्ही लिहिलेलं आहे आणि बरंच आम्ही कोकण करावं. आम्ही नुसतं कोकण करावं म्हणून नवं, आमच्या सगळी ही कोकणातली नाही आहे तरी पण आमच्या चित्रपटात आहे. तर सगळ्यांनी 21 तारखेला अख्ख्या महाराष्ट्राचा सिनेमा आहे, तर सगळ्यांनी बघायला. काय समजलं आणि आग लागली तुमच्या तोंडात नाही आलं तर आमच्यावर का आमचं वाईट कोण नाही, ते पण सांगून ठेवतो काय नाही. बरं, दुसरं म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की कोकणात हे आता शालूचं हे होतं आहे, सिनेमाबद्दल आपण खूप चर्चा करतो आहे. तर फार श्रमेशने फार या सिनेमात खूप मेहनत घेतली आहे. आज अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहे. लेखक म्हणून त्याचा दर्जा आज स्किटमार्फत सगळ्यांना माहिती आहे. आणि आमची महाराष्ट्राची हास्य जत्रा सोनी मराठी सचिन गोस्वामी सचिन मोठे सर यांच्या तालमीत तो तयार झालेला आहे. म्हणजे मी सुद्धा कला. तर काय आहे तिथनं जे सगळं हे जे त्याने घेतलेलं आहे, अवगत केलेलं आहे, त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेऊन त्याने जेवढं उतरवता येईल तेवढं उतरवलेलं आहे. आणि शेवटी त्याने काही गोष्टी सांगितल्याच आहेत की काही गोष्टी आपण ज्या आपल्या हाताबाहेर म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरावे असं आपण म्हणतो, तर जेवढं आहे शक्य तेवढं विनीत आणि त्यांनी दोघांनी मिळून ते केलेलं आहे. आणि अतिशय सुंदर एक गोष्ट आहे. लव्ह स्टोरी तर बऱ्याच आपण हिंदी मराठी सिनेमामध्ये पाहतोच, पण एक थोडीशी वेगळी त्याचं कथानक आहे, त्याचे वेगवेगळे कंगोर आहेत, ते आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे शालू, आमच्याकडे कोकणाचं लोकगीत आहे, तर अनेक लोकगीत आहेत कोकणामध्ये. तर काही नमन, आमच्याकडे जी संस्कृती आहे, परंपरा आहे, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची जी परंपरा आहे, संस्कृती आहे, तिथली गाणी येत असतात, लोकगीतं येत असतात, पण कोकणातली फार गाणी आलेली नाही आहेत. तर हे शालू हे पहिल्यांदा इतकं सुपर डुपर हिट झालं आहे जे पडद्यावर आलं आहे. हे साधं लोकगीत आहे. नंबरमध्ये एक सोंगाड्या गोमू असे दोघं जण असतात, त्याच्यावर आम्ही अनेक वर्ष अगं शालू झोका दे गो मैना ओरडून दमलो, तेव्हा कुठं 14 वर्षाने शालू आलेले आहे. तर ही शालू आली ह्या हिच्या रूपामध्ये आणि अख्खी साकारलं ह्याने. ते संपूर्ण गाणं लिहिलं आहे. आमचे किशोर मोहिते जे हास्य जत्रेमध्ये बुलबुल वाजवतात त्यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. आणि आनंद शिंदेचा आवाज म्हणजे त्याला आणखी 4 छान लागले. तर हे लोकगीत फार इतकं 2 ओळीचं होतं, तर त्याने अख्खं कोकण उभं केलं त्या गाण्यामध्ये. आणि इतकं सुंदर केलं आहे, त्याचं इमोशन आहे, तिचं आपण प्रवास त्या शालूचा आहे किंवा त्या सोंगाड्याचा प्रवास आहे. आणि तिथली जी संस्कृती आहे, शिमगा आहे, नमन आहे, तिथल्या शेतीवाडीची कामं आहेत, ही फार मोस्टली गाणी कशी आहेत कोकणामधली शेती करताना गायली जातात, होळीत गायली जातात. अशा प्रत्येक प्रांतातली वेगवेगळी लोकगीतं आहेत. त्यातलं हे पहिलं गाण्याला अशी अनेक गाणी आहेत की जेणेकरून जेव्हा आम्ही श्रमेश आणि आम्ही एकत्र पिक्चर करू तेव्हा एखादं युनिक गाणं आमच्या कोकणातलं असेल 100%. हां, आणि ते आलं पाहिजे ना, टच एवढे आलं पाहिजे. आणि बहुतेक तूच असतील त्या गाण्यामध्ये असं मला वाटतं आहे. फक्त कॅरेक्टर वेगवेगळे असतील त्याच्यामध्ये. तर असं ते आलेलं आहे. आणि हा सिनेमा आमचा 21 तारखेला रिलीज होतो आहे. अतिशय सुंदर. आम्ही प्रचंड सगळ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतलेली आहे. अगदी निर्मात्यांपासून दिग्दर्शक, आमचे सगळे कलावंत आणि फार अस्सल कोकणातली माती, तिथलं लोकेशन म्हणा. एरवी आपण सिनेमात बघतोच आहे, पण त्या अनुषंगाने बऱ्यापैकी काही लोकेशनसुद्धा फार बघायला मिळतात आणि ते बघायचा आनंद तुम्हाला पडद्यावरच मिळू शकतो. तर मला असं वाटतं की 21 तारखेला आमचा सिनेमा रिलीज होतो तेव्हा नक्की या. काय समजलं? थोडक्यात सांगायचं झालं तर हा चित्रपट प्रेक्षकांनी का बघावा, काय सांगाल? हा सिनेमा मुळात त्या दिवशी मी एक महत्त्वाची गोष्ट सर्वांना आवाहन करू इच्छितो, प्रेक्षक मायबापांना, की आम्ही आमची कुठली कथा घेऊन नाही येतो, आम्ही तुमची कथा तुमच्यासाठी घेऊन आहोत. 21 तारखेला तुमचीच कथा तुम्हाला बघायला मिळणार आहे थिएटरमध्ये, तुमच्या जवळच्या सिनेमागृहात. तर आवर्जून बघा, एन्जॉय करा आणि एन्जॉय करा आणि एकटे जाऊ नका. ही फिल्म एकट्यात बघण्यासारखी नाही आहे, ही ग्रुपमध्ये तुमच्या पूर्ण परिवारासोबत, तुमच्या मित्रपरिवार सगळे एकत्र याल तर तुम्हाला खूप मजा येईल. आणि मला खात्री आहे की तुम्ही हा सिनेमा पाहिल्यानंतर अजून 10 लोकांना सांगाल की हा सिनेमा नक्की बघा. सो तेच
ABP माझाच्या संपूर्ण टीमकडनं या चित्रपटाला लास्ट ऑफ खांदा यासाठी भरघोस शुभेच्छा. आणि हा चित्रपट नक्की चित्रपटगृहामध्ये अगदी गाजेल, त्याबद्दल काही शंकाच नाही. तुम्ही ते आलात, मनमोकळ्या गप्पा मारल्यात, सगळ्यांचे मनापासून आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.